श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहोरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. साखरखेर्ड्याचे देवराव नारायण उपाख्य राजाभाऊ देशपांडे वकील यांचे व्याही म्हणजे रिद्धपूरकर देशपांडे, त्यांचा मुलगा भरत याचे सासरे. यांचे घर रिद्धपूरला होते. मोठा वाडा होता. त्यांनी श्री महाराजांना रिद्धपूरला घरी येण्याचा खूप आग्रह केला. त्याप्रमाणे 1972 कोजागिरी पौर्णिमेच्या दरम्यान एक दिवस श्री महाराज रिद्धपूरला जाण्यास निघाले. त्यावेळी श्री महाराजांबरोबर जिजीमाय, पूजेला गोपाळराव व गाडी चालविण्यास रंगनाथ मुळे होते. रंगनाथ मुळे त्यावेळी साखरखेर्ड्याला मंदिरातील 2 खोल्यांमध्ये सहकुटुंब राहत असत. महाराज साखरखेर्ड्याहून प्रथम बुलढाण्यास आले व तेथून राजाभाऊ, त्यांचा पुतण्या परशुराम, मुलगा भरत व सुनेला घेऊन रिद्धपूरला जाण्यास निघाले. जाताना शेगावला श्री गजानन महाराजांचे दर्शन घेऊन रिद्धपूरला आले. श्री महाराज आल्याचं पाहून त्यांना खूप आनंद झाला. रात्री उपासना भजन झाले. दुसऱ्या दिवशी काकडा करून महाराजांसह ही सर्व मंडळी तेथील दत्त मंदिरात दर्शनास गेली. दत्तात्रयांचे दर्शन घेऊन ही सर्व मंडळी बाहेर मंदिरासमोर असलेल्या औदुंबराच्या वृक्षाजवळ आली. श्री महाराजांनी व या सर्व मंडळींनी औदुंबर वृक्षाचेही दर्शन घेतले. श्री महाराज त्या वृक्षाला प्रदक्षिणा घालू लागताच अगदी अचानकपणे औदुंबराच्या वृक्षावरून श्री महाराजांवर काजू, किसमिस, बदाम, चिरंजीची दाणे आणि खडीसाखरेच्या प्रसादाचा वर्षाव होऊ लागला. बरोबरची ही सर्वच मंडळी हा सर्व प्रकार पाहून अतिशय अचंबित झाली. प्रसाद कुठून पडतो किंवा वृक्षावरून कोणी टाकतो का ते पाहू लागली, परंतु वृक्षावर कोणीही नव्हते. हा प्रसाद या औदुंबर वृक्षावरून कसा पडला हे कुणालाच कळले नाही. 5-7 मिनिटे तरी हा प्रसादाचा वर्षाव सारखा होत होता. बरोबरच्या या सर्व मंडळींनी श्री दत्तगुरूंचा आणि श्री महाराजांचा जय जयकार केला व श्री महाराजांना साष्टांग नमस्कार करून हा प्रसाद ग्रहण केला. बुद्धीला अतर्क्य वाटावी अशीच दत्तगुरूंची ही लीला होती. दुसऱ्या दिवशी श्री महाराज साखरखेर्ड्यास परत आले. असो, सन 1972 श्री महाराज बाबूराव भोसलेंकडे पिंपरखेडला आले होते. त्यावेळी महाराजांबरोबर जिजीमाय व इतर सेवेकरी होते. बाबूरावांच्या पत्नी लक्ष्मीबाईचं काम अतिशय स्वच्छ व नीटनेटकं होतं. ते सर्व पाहून श्री महाराज सेवेकऱ्यांना म्हणाले, "अरे, यांचं घर पहा, कसं अगदी स्वच्छ, नीटनेटकं व व्यवस्थित ठेवलं आहे. सगळी भांडी अगदी लखलखीत. लक्ष्मीबाई ही केवळ नावाची लक्ष्मी नाही, तर खरोखर लक्ष्मीच आहे बरं." त्यावेळी 2-3 दिवस त्यांच्या घरी महाराजांचा मुक्काम झाला. एक दिवस घरातील सर्व कामे आटोपल्यावर लक्ष्मीबाई महाराजांना नमस्कार करून म्हणाल्या, "महाराज, चांदीची एखादी मोठी वस्तू अर्पण करून रामसेवा करावी अशी आमची इच्छा आहे. तेव्हा नेमकी कोणती वस्तू द्यावी ते सांगावं." त्यावर श्री महाराज काहीच बोलले नाहीत. परत रात्री व दुसऱ्या दिवशी लक्ष्मीबाईंनी पुन्हा महाराजांना चांदीची कोणती वस्तू द्यावी हे सांगण्याची विनंती केली. तेव्हा श्री महाराज तिला म्हणाले, "बाई, रामाला वारा घालण्यासाठी एखादी मोरपिसाची जुडी इथे मिळेल का? ती तेवढी दिलीस ना म्हणजे तुझी रामसेवा होईल बरं." श्री महाराजांची ही कमालीची निस्पृहता पाहून ती आश्चर्यचकित झाली. तिने श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे मोरपिसांची जुडी आणून दिली, परंतु फारच अल्पसेवा सांगितली म्हणून लक्ष्मीबाईला फार वाईट वाटले. तेव्हा सेवा करण्याची तिची इच्छा जाणून महाराज तिला म्हणाले, "माय, या घरकामामुळे जप करायला तुला वेळ मिळतो का? आणि वेळ मिळत नसेल तर महाराजांच्या कृपेने तुला एक गोष्ट सांगतो, ती ऐक. सर्व कामे आटोपल्यावर निजण्यापूर्वी तू रोज 13 माळा जप करीत जा. नंतर रामाच्या त्याच अनुसंधानात झोपलीस म्हणजे मग निद्रेतही तुझं नाम अखंड चालू राहील. परत पहाटे झोपेतून उठल्यावर रोज 3000 जप करीत जा. म्हणजे मग दिवसभर नामानुसंधानातच राहशील व असा अष्टप्रहर तुझा जप सुरू राहील. माय, हे जर तू केलंस ना
तर तुझी खरी रामसेवा रामरायाला पावली असं होईल बरं. अष्टप्रहर असं अखंड नामानुसंधानात राहण्याचं रहस्य किती सोप्या भाषेत महाराजांनी समजावून सांगितलं तिला. सर्वच विषयाच्या ठिकाणी सदैव विरक्त असणारा, कुठलीच इच्छा आकांक्षा नसणारा आणि सदैव निजानंदात निमग्न असणारा असा हा भक्तराज रामभक्त पूर्वपुण्य असल्याशिवाय कुणाला मिळतो का? असो. साधक हो, तीर्थस्वरूप पुरुषोत्तम भाऊ व तीर्थस्वरूप नानी वहिनींचे निर्याण आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.